ही मध्यमवर्गीय कुटुंबातली मुलगी होती. मृण्मयी आणि समीर कॉलेजला असतानापासूनचे त्यांचे एकमेकांवर खूप प्रेम होते. त्यांचे शिक्षण झाल्यानंतर ते दोघे पण जॉबला लागले. जॉबला लागल्यानंतर त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. ते जॉबला लागल्यानंतर काही दिवसातच त्यांनी लग्न केले आणि मृण्मयीचे पहिले पाऊल समीरच्या घरात पडलं. मृण्मयीचा गृहप्रवेश खूप छान पद्धतीने झाला. समीर आणि मृण्मयीचे लव्ह मॅरेज होते. दोघांच्याही घरच्यांनी खूप थाटामाटात त्यांचं लग्न लावून दिलं होतं, अगदी कुणाची नजर लागावी असंच. त्यामुळे दोघेही खूप खुश होते आणि पाहुणे मंडळीसुद्धा आनंदात होते. असं वाटत होतं पाहुणे मंडळींनी पहिल्यांदाच असं स्वप्नवत लग्न सोहळा पाहिला. सर्वप्रथम गृहप्रवेश झाला. बाकीच्या सगळ्या विधी झाल्या. लग्नाच्या दुसऱ्या दिवशी सत्यनारायण पूजाही व्यवस्थितपणे पार पडली आणि सर्व पाहुणे आपापल्या घरी निघून गेले. रात्र झाली होती. आज त्या दोघांची मिलनाची रात्र होती, म्हणजेच मधुचंद्राची रात्र. त्यामुळे दोघेही एकमेकांमध्ये पूर्णपणे वाहून गेले. लग्नाच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे त्या घरातला मृण्मयीचा पहिला दिवस होता आहे, म्हणून तिला कामाला सुट्टी मिळाली. नव्याचे 9 दिवस संपले आणि आता मृण्मयी कामाला लागली. घरातील कामे, बाहेरचीच कामे, सगळं मृण्मयी करायची. मृण्मयी लग्न करून घरात आल्यामुळे समीरची आई कोणत्याही कामाला हात लावत नसे. कुठलेही काम ती करत नसे. सगळे काम मृण्मयीला एकटीलाच करावी लागायची. परंतु तिला कधीही कामाचा बोजा वाटला. मृण्मयी हसत हसत सगळं काम करायचे. समीरचा डबा, आईबाबांचे जेवण, औषध पाणी, कुणाला काय हवं नको ते सगळं बघायची. असे 6 महिने निघून गेले. एक दिवस मृण्मयीला मळमळ व्हायला लागली. तिला खूप उलट्याही झाल्या. तिला आता सतत चक्करही येत होती. पाळी चुकली हे माहीत होतं. त्यामुळे तिने एकदा डॉक्टरकडून चेक केली. डॉक्टरांकडे गेल्यामुळे तिला आनंदाची बातमी मिळाली. ती खूप खुश झाली आणि लगेचच समीरला सांगितलं. त्यालाही खूप आनंद झाला. दोघेही आईबाबा होणार म्हणून खूप आनंदात होते. घरी आनंदाची बातमी सांगितली. घरात बाळ येणार म्हणून सर्व खूप खुश होते. सर्व तिची काळजी घ्यायला लागले. भरभर 9 महिने निघून गेले आणि डिलिव्हरीचा दिवस जवळ आला आणि मृण्मयीला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करण्यात आलं आणि मृण्मयीला मुलगी झाली. इथपर्यंत सर्व ठीक होतं, पण नंतर हळूहळू मृण्मयीच्या कानावर काही गोष्टी यायला लागल्या की हे समीरचे दुसरं लग्न आहे. म्हणजे मृण्मयी ही समीरची दुसरी बायको आहे. पहिली बायको आणि 2 मुलं दुसरीकडे शहरात राहतात. दुसऱ्या शहरात ते दोघं राहतात. हे ऐकून मृण्मयीला खूप मोठा धक्काच बसला. तिने समीरला अनेक वेळा विचारण्याचा खूप प्रयत्न केला, पण त्याने उत्तर दिले नाही. तो फक्त टाळाटाळ करायचा. परंतु बायकोच्या हट्टापुढे तो नतमस्तक झाला आणि अखेर एक दिवस त्याने सगळं तिला सांगितलं. त्याची पहिली बायको आणि 2 मुली दुसऱ्या शहरात राहतात, फक्त एवढंच सांगितलं. मृण्मयीसोबत त्याने दुसरं लग्न का केलं याचं कारण मात्र त्याने कधीच सांगितलं नव्हते. मृण्मयीने खूप प्रयत्न केला जाणून घेण्याचा, पण त्याने काहीच सांगितले नाही. आता मृण्मयीला खूप पश्चाताप होत होता. समीरसोबत तिने लव्ह मॅरेज केलं होतं, तरीही समीरने तिच्यापासून या सर्व गोष्टी लपवून ठेवल्या होत्या. लग्नाआधी साधी भनकसुद्धा तिला कधी लागू दिली नाही. समीरने असं का केलं हा प्रश्न तिला सतत सतावत होता. सासू सासऱ्यांना विचारलं, तेही काहीच बोलत नव्हते. सगळ्या प्रयत्नांना अपयश आलं. शेवटी कंटाळून ती घर सोडून ती घराच्या बाहेर निघाली. पण एवढ्याशा बाळाला घेऊन कुठे जाणार होती बिचारी मृण्मयी? सासरनंतर तिला फक्त एकच घर होते, ते म्हणजे माहेर. मुलीला घेऊन ती माहेरी आली आणि ती जेव्हा माहेरी आली तेव्हा ती खूप डिप्रेशनमध्ये गेलेली होती. एकतर तिला तिच्या प्रश्नाचे उत्तर मिळाले नव्हते आणि समीरने असं का केलं हे तिला कळत नव्हतं. कितीतरी महिने मृण्मयी कोणाशी बोलत नव्हती. एकटीच बसून शांत राहायची, ढसं रडायची. क्षणात रडायची, क्षणात हसायची, भान राहायचं नाही. कधी कधी ए बाळा मृण्मयी, सावर ग स्वतःला, किती दिवस अशी पडून राहणार आहेस, असं मृण्मयीची आई सतत तिला समजवायची. तेव्हा ती आईला म्हणायची, आई काय चूक केली होती ग मी? प्रेमच तर केलं होतं ना. प्रेम करणं चुकीचं असतं का गं? नाही बाळा, प्रेम करणं चुकीचं नाही आहे, पण ते कोणत्या व्यक्तीवर करतो यावर ते अवलंबून आहे. प्रेम कधी चुकीचं नसतं बाळा.
प्रेम या शब्दात सगळं जग सामावलेलं आहे. प्रेम माणसाला घडवतं आणि बिघडवतं सुद्धा. आई पुटपुटली मृण्मयी आपल्याच विचारात मग्न असायची. तिला संपूर्ण जगाचा विसर पडला होता. ती स्वतःला त्या दुःखामधून बाहेर काढू शकत नव्हती. आता मृण्मयीची मुलगी हळूहळू मोठी होऊ लागली होती. स्वानंदी हे गोड नाव तिच्या आजीने ठेवलं होतं. तिचं सगळं काही तीच आजीचं करायची. आता स्वानंदी एक एक पाऊल टाकायला लागली. एक दिवस मृण्मयी तिच्या रूममध्ये चेहरा पाडून बसली होती. तेव्हा तिथे स्वानंदी आली आणि मृण्मयीच्या खांद्यावर हात ठेवला आणि म्हणाली, आई. स्वानंदीच्या तोंडातून आई शब्द निघाला. हे ऐकून मृण्मयीने स्वानंदीला जवळ घेतलं. तिला छातीशी कवटाळलं. स्वानंदीच्या तोंडून निघालेला आई हा शब्द मृण्मयीच्या कानात गुंजत होता. ती ढसाढसा रडायला लागली. वर्षभर डोळ्यात साठवलेले अश्रू आणि मनात दडवलेले दुःख सगळं बाहेर आलं तिचं. मृण्मयीने ठरवलं, आपण या नैराश्यातून बाहेर पडायचं, जगायचं. आपल्यासाठी नाही तर स्वानंदीसाठी. तिच्यासाठी मला जगायला हवं हे मृण्मयीने मनाशी ठरवलं. यासाठी खूप प्रयत्न केला. रोज मेडिटेशन करायची, योगा करायची, थोडा वेळ बागेत फिरायला जायची. लोकांशी संपर्क वाढला. आजूबाजूच्या मैत्रिणींशी सगळ्यांशी संपर्क साधला. तिने वर्षभर काहीच केले नाही. फक्त एका दगडासारखी सतत बसून राहायची, विचार करत राहायची, दुःखातच असायची. परंतु स्वानंदीसाठी आता तिला सर्व काही करायचं होतं. मृण्मयीला खूप अपराधी वाटत होतं की आपण आपल्या मुलींचा 1 वर्षपर्यंत काहीच केलं नाही. आता तिने मनात ठरवलं, आपण काहीतरी करायचं, आर्थिकदृष्ट्या सक्षम व्हायचं. तिने नोकरी शोधायला सुरुवात केली. सुशिक्षित असल्यामुळे तिला शाळेत नोकरी मिळाली. आईबाबांना खूप बरं वाटलं. दिवस सरत गेले. स्वानंदी मोठी व्हायला लागली. एक दिवस तिच्या आईवडिलांनी तिला सांगितलं की त्याच्यावर फसवणुकीची केस कर. तुला मुलींसाठी हक्क मागायला हवा. मृण्मयीने आईवडिलांनी सांगितलेल्या गोष्टींचा विचार केला आणि सरळ कोर्टात जाऊन त्याच्यावर केस ठोकली. नालायक माणसावर फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आणि त्याला जेलची हवा खाण्यासाठी जेलमध्ये पाठवून दिले. मृण्मयी आता स्वतः सक्षम होती. त्यामुळे मुलीसाठी कोणताही हक्क तिने त्याच्याकडून घेतला नाही. परंतु तिला फसवणाऱ्या नराधमाला तिने जेलमध्ये पाठवून चांगलाच धडा शिकवला होता. आता तिला त्याच्याशी काही संबंध ठेवायचा नव्हता. त्याच्यासोबत असलेली सगळी नाती तिने पायाखाली चिरडून टाकली होती. मी त्याच्याशिवाय राहू शकते, अशा नालायक माणसासोबत मला काही संबंध नकोय, असं सतत ती स्वतःच्या मनाला समजवत होती. मृण्मयी मुलीचं सगळं करून शाळेत जायची, आईबाबांची काळजी घ्यायची. आईबाबांचं वय झाल्यामुळे त्यांना जास्त काम होत नव्हतं. मृण्मयी घरची सर्व कामं करून शाळेत जायची. तिच्यात पॉझिटिव्ह यायला लागली होती. लहान लहान मुलांसोबत राहून तिला बरं वाटायचं. असेच दिवस सरत गेले. मुलगी मोठी झाली. मृण्मयीने तिचे सगळे हट्ट पुरवायची. कधी कोणत्या गोष्टीची कमी पडू दिली नाही. कधी तिला तिच्या वडिलांची आठवण होऊ दिली नाही. मृण्मयीने मनाशी निश्चय केला होता की आपल्या मुलीला खूप शिकवायचं, खूप मोठं करायचं. आणि स्वानंदी आज 13 वर्षांची झाली. आजी, आजोबा, स्वानंदी आणि मृण्मयी असं चौघांचं चौकोनी कुटुंब. ते सगळे खूप आनंदात आहेत. कमी पैशात का होईना, पण सुखी जीवन जगत आहेत. मृण्मयीने नैराश्यावर मात केली, फक्त आणि फक्त तिच्यातल्या आईपणामुळे. तिच्या गर्भात वाढलेल्या त्या चिमुकलीमुळे मृण्मयी आता तिचा पूर्ण भूतकाळ विसरून गेली होती आणि ती आता फक्त तिच्याकडे असणाऱ्या तिच्या स्वानंदीसाठी जगत होती. तर मित्रांनो, या कथेच्या माध्यमातून एवढंच सांगायचं आहे की मृण्मयी सारखं कुणाच्याही बाबतीत घडलं तर घाबरून न जाता खंबीरपणे त्या परिस्थितीला सामोरे जा. स्वतःवर झालेल्या अन्यायासाठी कधीही गप्प बसू नका. जसं मृण्मयीने तिच्यावर झालेल्या खोटेपणाला आणि फसवणुकीसाठी आवाज उठवला आणि त्या नराधमाला चांगली शिक्षा दिली, त्याचप्रमाणे वागण्याची आजच्या कलियुगात खरंच गरज आहे. तर मित्रांनो, तुम्हाला आजची कथा कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आणि आजची कथा आवडली असल्यास आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. आणि अशाच नवनवीन कथांचं ऐकण्यासाठी आणि पाहण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. धन्यवाद.